Good morning friends. Today in this video we are going to learn a lesson entitled as the cop and the anthem. Let us begin with icebreakers. The first questions. Suppose you have gone to a place where the winter season is very severe. Discuss with your partner the ways in which you would protect yourself in the cold climate. In Marathi, जर तुम्ही अशा ठिकाणी गेलेला असाल की जिथे विंटर सीझन हा खूप तीव्र आहे, डिस्कस विथ युअर पार्टनर्स, की पार्टनर्सची चर्चा करा द वेज की ज्या पद्धतीने यू वूड प्रोटेक्ट युअर सेल्फ इन द कोल्ड क्लायमॅट, की या थंड हवामानामध्ये तुम्ही स्वतःचं संरक्षण कसं करू शकता. द वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड क्लायमॅट. आता या वेव्समध्ये आपण 4 उत्तर लिहायचे आहे. त्यामध्ये वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड क्लायमॅट, त्याच्यामध्ये फर्स्ट वियर स्वेटर. Wear sweater is the first way. Second way, wear mitten. Third way, wear a scarf on your head and use gloves. And last options, take a gadget with you, making the atmosphere full of heat. Second questions, when you see a cop approaching, you feel either relieved or scared. Discuss with your partner the situations you feel relieved or scared. Cop means police. जेव्हा तुम्ही पोलीस तुमच्याकडे येताना जर पाहिले तर यू फील, तुम्हाला असं वाटतं की एकतर रिलीव्ड आहे, असं सुटल्यासारखं वाटतं किंवा घाबरल्यासारखं वाटतं. डिस्कस विथ युअर पार्टनर, की पार्टनरशी चर्चा करा द सिच्युएशन्स व्हेन यू फील रिलीव्ड ऑर स्कियर्ड, की जेव्हा तुम्हाला रिलीव्ड वाटते ते प्रसंग आणि स्कियर्ड वाटते ते प्रसंग. पहिल्यांदा रिलीव्ह वाटणारे 3 प्रसंग कोणते, त्यापैकी एक दिलेला आहे, यू आर वॉकिंग अलोन इन अ डार्क स्ट्रीट, की तुम्ही अंधारमय रस्त्यामध्ये एकटेच चाललेला आहे. जेव्हा तुम्ही पोलीस आलेले पाहता तेव्हा तुम्हाला रिलीव्ड प्रकारची फिलिंग्स निर्माण होते. द सेकंड ऑप्शन्स, द थ्यूज आर चेसिंग यू. जर चोर तुमचा पाठलाग करत असेल अँड व्हेन यू सी अ कॉप, आणि जेव्हा तुम्ही कॉप्स पाहता यू फील रिलीव्ड. द थर्ड ऑप्शन्स, समवन इज ट्राईंग टू फाईट विथ यू विदाउट रिझन्स, की एखादा व्यक्ती विनाकारण तुमच्याशी भांडण करण्याचा प्रयत्न करतोय. व्हेन यू सॉ अ कॉप यू फील रिलीव्ड. देर आर व्हेरियस इन्सिडंट्स. यू फील स्कियर्ड व्हेन यू सॉ अ कॉप अप्रोचिंग. जर कॉप येताना जर पाहिला की तुम्ही त्या ठिकाणी घाबरता, अशाही प्रकारचे प्रसंग असतात. त्यामध्ये फर्स्ट ऑप्शन्स दिलेलं आहे की यू आर रायडिंग अ बाईक विदाऊट अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स, की तुमच्याकडं ड्रायव्हिंग लायसन्स नाही तरी तुम्ही बाईक चालवता आणि पोलीस आलेले पाहून तुम्ही काय होता, नक्कीच घाबरता. द सेकंड ऑप्शन्स, यू आर मेकिंग अ मिस्टेक्स, की तुमच्याकडून चूक झालेली आहे अँड यू सॉ अ कॉप अप्रोचिंग यू फील स्कियर्ड. अँड द थर्ड, यू वायलेट द ट्रॅफिक रूल्स, की ट्रॅफिकचा नियम तुम्ही उल्लंघन केलेलं असेल. यू सी अ कॉप अप्रोचिंग, तुम्ही कॉप येताना पाहता यू फील स्कियर्ड. बट दीज आर द इन्सिडंट्स व्हेन यू फील रिलीव्ड ऑर स्कियर्ड. द थर्ड आइसब्रेकर क्वेश्चन्स, discuss some of the motivating things that can change a person's life when one is given, की डिस्कस सम ऑफ द मोटिवेटिंग थिंग्स. तर काही मोटिवेटिंग थिंग्स कोणत्या आहे की त्यामुळे व्यक्तीचं जीवन काय होतं, बदलतं. वन इज गिवन, तर त्यापैकी एक दिलेले आहे, लिसनिंग टू ॲन इन्स्पायरिंग स्पीच. द सेकंड ऑप्शन्स, रीडिंग टू ॲन इन्स्पायरिंग स्टोरीज अबाउट अ ग्रेट पर्सन्स, की चांगल्या महान व्यक्तींच्या कथा वाचणं, त्यांचं स्पीच ऐकणं. थर्ड ऑप्शन्स, द इनकरेजिंग वर्ड्स गिवन बाय समवन टू यू,
की काही व्यक्तीने तुम्हाला सांगितलेले इनकरेजिंग शब्द. डी ऑप्शन्स, यू रीड अन आर्टिकल, की तुम्ही असा एक लेख वाचता. यू रीड अँड इनकरेजिंग आर्टिकल्स इन द न्यूजपेपर, की न्यूजपेपरमधला इनकरेजिंग आर्टिकल्स वाचता. These are the 3 questions of the icebreakers. Then we want to learn the informations about author O. Henry. O. Henry is a pen name, की हे दिलेलं एक टोपण नाव आहे फॉर विल्यम सिडनी पोर्टर, की विल्यम सिडनी पोर्टर यांना दिलेलं टोपण नाव म्हणजेच ओ हेनरी. ही वॉज बॉर्न इन 1862, त्यांचा जन्म 1862 साली झाला. ही डाईड इन 1910, की त्यांचा मृत्यू 1910 साली झाला. ही वॉज अन अमेरिकन रायटर, की ते एक अमेरिकन रायटर होते. ही वॉज अ व्हेरासियस रीडर सिन्स चाइल्डहुड, की लहानपणापासून एक चांगले वाचक किंवा वाचनाची खूप आवड असणारे लेखक होते. ही स्टार्टेड अ ह्युमरस वीकली, त्यांनी एक विनोदी साप्ताहिक सुरू केलं, त्याचं नाव द रोलिंग स्टोन, की त्या विनोदी साप्ताहिकाचं नाव काय होतं, रोलिंग स्टोन. अँड वेन द वेंचर फेल्स, की जेव्हा त्यांचं साहस हे या ठिकाणी त्यामध्ये अपयश आलं, ही जॉईन द हाऊस्टन पोस्ट ॲज अ रिपोर्टर, की हाऊस्टन पोस्ट नावाच्या एका संस्थेमध्ये किंवा एका न्यूजपेपरमध्ये ही स्टार्टेड ही जॉब, की त्यांनी त्यांच्या जॉबला सुरुवात केली ॲज अ रिपोर्टर, कॉलमनिस्ट अँड ओकेजनल कार्टुनिस्ट, की अशी भूमिका त्या ठिकाणी होती. द स्टोरी कॉप अँड अँथम इज वन ऑफ ओ हेनरीज वेल नोन स्टोरीज, की कॉप अँड अँथम ही ओ हेनरीची एक नावाजलेली वेल नोन स्टोरीज होती. टू डिस्क्राईब ही स्टाईल ऑफ रायटिंग, की त्यांच्या स्टाईल ऑफ रायटिंगचं वर्णन करायचं असेल तर पीपल हॅव ऑफन यूज द टर्म, की लोक अशा प्रकारची एक टर्म वापरायचे, द स्माईल विथ टीयर्स, की अश्रूमध्ये हास्य, अशा प्रकारची टर्म्स लोक वापरायचे. विच इम्प्लाईज, याचाच अर्थ हिज ट्विस्टेड वे ऑफ थॉट्स अँड एंडिंग इन ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी, की त्यांची असणारी ट्विस्टेड वे ऑफ थॉट्स, की विचार करण्याची जी पद्धत होती ट्विस्टेड वे होती आणि त्याचं एंडिंग ऑलमोस्ट त्या प्रकारेच होतं. इन द स्टोरी, आता या स्टोरीमध्ये कॉप अँड अँथममध्ये द मेन कॅरेक्टर इज सोफी, की एक सोफी नावाचा मेन कॅरेक्टर आहे. हू इज अ व्होगाबॉन्ड, की तो एक फिरिस्ता व्यक्ती आहे. अ पर्सन विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड, आणि त्याची एक गुन्ह्याची पार्श्वभूमी आहे. ही मेक्स डिफरंट प्लॅन्स, की वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅन्स करतो. टू रीइंटर द प्रिझन, की त्याला तुरुंगात जायचं आहे म्हणून त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे तो प्लॅन्स आखतो. ही हॅज नो शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सेव्हियर विंटर, तर त्याला तुरुंगात का जायचं आहे, प्रिझनमध्ये का जायचं आहे, त्याचं कारण ही हॅज अ नो शेल्टर, की त्याच्याकडे निवारा नाही. टू प्रोटेक्ट हिमसेल्फ, की स्वतःचं संरक्षण करायला फ्रॉम द विंटर सीझन, अँड विंटर सीझन इज व्हेरी सेव्हियर, आणि विंटर सीझन्स हा अमेरिकेमध्ये जास्त तीव्र होता. द स्टोरी एंड्स इन अन अनएक्सपेक्टेड वे, की स्टोरीचा हा जो एंड आहे तो अनपेक्षित प्रकारे त्यांनी सांगितलेला आहे. ओ हेनरी हॅज डिपेक्टेड सोफीज फर्टाईल अटेम्प्ट्स, की त्यांनी सोफीचे निरर्थक प्रयत्न सांगितलेले. टू गेट अरेस्टेड, की अरेस्टेड होण्याचे जे प्रयत्न होते ते सगळे निरर्थक होतात. इन अ व्हेरी विमरस वेन, की त्याला विनोदी छटा पण निर्माण केलेल्या आहे. द कॉप अँड द अँथम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट, की कॉप अँड अँथम ही स्टोरी स्वातंत्र्य आणि बंदिस्त याबाबत आहे. इनिशियली सुरुवातीला सोफी फील्स दॅट, की सोफीला असं वाटतं देर इज अ फ्रीडम इन कन्फाइनमेंट, की या तुरुंगामध्ये स्वातंत्र्य आहे. द नोट ऑफ अँथम, एक गीतामध्ये असणाऱ्या ज्या सूचना आहे, द नोट ऑफ गीत ट्रान्सफॉर्मिंग, त्याला बदलतात फ्रॉम विदिन, अँड ही रिझॉल्व टू वर्क हार्ड, आणि त्यानंतर तो काम करण्याचं किंवा परिश्रम करण्याचं ठरवतो. सोफी फेसेस द आयर्नी ऑफ फेट, परंतु सोफीला या ठिकाणी जे आयर्नी ऑफ फेट आहे किंवा प्रारब्ध आहे त्या प्रारब्धाला तोंड द्यावं लागतं. ॲज द मुमेंट ही रिअलायझेस, की जेव्हा त्याला समजतं द रिअल फ्रीडम लाईज इन अ व्हर्च्युअस लाईफ, व्हर्च्युअस म्हणजे सद्गुण, ही सन्मार्ग जीवनामध्ये
खरं स्वातंत्र्य आहे हे जेव्हा त्याला समजतं, ही इज टेकन इन टू प्रिझन, ही इज टेकन इन टू कन्फाइनमेंट. परंतु जेव्हा त्याला समजतं तेव्हा त्याला खरोखर अरेस्ट केलं जातं. देन वी वॉन्ट टू लर्न दिस स्टोरी line to line with Marathi explanations. Let us start from the first paragraph, the cop and the anthem. Soapy left his bench and strolled out of the square across the level of sea asphalt where Broadway and Fifth Avenue flow together. Up Broadway he turned and stopped at a luxurious cafe. Soapy left his bench, की सोपी त्या बेंचपासून उठला किंवा बेंच सोडून दिला. And stroll out of the square and across the level of a sea of asphalt, की sea of asphalt आहे ते रेतीचं ठिकाण आहे की त्या ठिकाणावरून where Broadway and Fifth Avenue flow together, की हे दोन रस्ते जातात आणि त्या दिशेने लेजरली वॉकिंगला सुरुवात केली. स्ट्रोल म्हणजेच काय, चालणे. अप ब्रॉडवे ही टर्न, तो ब्रॉडवेच्या दिशेने वळाला. अँड स्टॉप ॲट अ लक्झरियस कॅफे, की एका लक्झरियस उपाहारगृहाच्या ठिकाणी तो थांबला. सोपी हॅड अ कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड्स, की त्याच्या लोएस्ट बटन ऑफ वेस्टपासून अपवर्डपर्यंत आत्मविश्वास जाणवत होता. ही वॉज अ क्लिअर शेवन, की त्याने शेव पण केलेली होती. हिज कोट वॉज ट्रिम, त्याचा कोटही ट्रिममध्ये होता. हिज नीट अँड ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम, की ब्लॅक बो त्याला कोणी प्रेझेंट केला होता, अ लेडी मिशनरी. आणि केव्हा, ऑन अ थँक्स गिविंग डे, की थँक्स गिविंग डेच्या दिवशी त्याला प्रेझेंट केला होता. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनएक्सपेक्टेड, जर ही कुड रीच अ टेबल, जर तो टेबलपर्यंत रेस्टॉरंटच्या अनसस्पेक्टेड प्रमाणे जर पोचला तर सक्सेस वुड बी हीज, त्यामध्ये त्याचं यश होतं. द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबोव द टेबल वुड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड, की कोणत्याही वेटरला त्याच्याबद्दल शंका निर्माण होईल असं काहीच नव्हतं. अ रोस्टेड मला डक, की त्याला भाजलेला जो बदक होता तो खाण्याची इच्छा होती. थॉट सोपी, याचा सोपीने विचार केला. सोपीने कशाचा विचार केला, तर अ रोस्टेड मलाज डक वुड बी अबाउट द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन, की एक बॉटल वाईनची, देन सम चीज, त्यानंतर काही चीज, अँड कप ऑफ कॉफी अँड अ सिगार, की या गोष्टी त्याला त्या रेस्टॉरंटमध्ये घ्यायच्या होत्या. अँड $1 फॉर द सिगार वुड बी इनफ, आणि सिगारसाठी $1 पुरेसा होता. द टोटल वुड नॉट बी सो हाय as to call for any extreme of revenge from the cafe management, की जरी याचे पैसे जर दिले नाही की रिव्हेंज घ्यावा अशा प्रकारची अमाऊंट्स निर्माण होणार नव्हती. एट द मीट वुड लिव्ह हिम फील्ड अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलंड्स, आणि त्याच्या विंटर आयलंड्सचा जर बिल नाही दिलं तर मार्ग मोकळा होणार होता. विंटर आयलंड्स इज अ प्लेस ऑफ अ सोपी दॅट ही वॉन्ट्स टू गो in the winter seasons to protect himself from the cold atmosphere, की स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्याला विंटर आयलंडच्या ठिकाणी जाण्याची इच्छा होती. बट ॲज सोपी सेट फूट असाइड द रेस्टॉरंट डोअर, की जेव्हा सोपीने रेस्टॉरंट दरवाजाच्या ठिकाणी पाय ठेवला. द हेड वेटर, की त्यातला जो हेड वेटर्स आहे, हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर, की जो मुख्य वेटर होता त्याची नजर त्याच्या फाटलेल्या ट्राउझरवरती गेली. अँड डेकेडंट शूज, टॅटर्ड म्हणजे टोन, फाटलेले, आणि डेकेडंट्स म्हणजेच काय, जुना असणारा बूट. डेकेडंट्स म्हणजे ओल्ड. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न आउट हिम अबाउट अँड कन्वे हिम इन सायलेन्स अँड हेज टू द साईड वॉक, आणि त्या वेटरने त्याला साईडला नेलं. अँड अवर्टेड, आणि हा प्रसंग टळला. अवर्टेड द डिसऑनरेबल फेट ऑफ द मेनन्स मॅलाड, की जे मेनन्स मॅलाड होतं, मलाड्स म्हणजेच काय, की रोस्टेड डक, की रोस्टेड डकचं जे त्याचं सुदैव होतं ते त्याला मेनन्स वाटत होतं. मेनन्स म्हणजे डेंजरस वाटत होतं, की अशा प्रकारचं हे त्याची मनातली इच्छा काय झाली, ही संपुष्टात आली. हा पहिला मार्ग,
He failed in his first attempt फॉर गोईंग टू द विंटर आयलंड्स, की विंटर आयलंड्समध्ये जाण्याचा पहिला प्रयत्न त्याचा काय झालेला आहे, फसलेला आहे. सोफी टर्न ऑफ ब्रॉडवे, सोफी ब्रॉडवेच्या दिशेने टर्न ऑफ झाला. इट सीम्स दॅट हिज रूट टू द कॅव्हेटेड आयलंड्स, की त्याचा जो विंटर आयलंडचा प्रवेश होता, किंवा कॅव्हेटेड म्हणजे डिझायर आयलंड, की ज्या कॅव्हेटेड म्हणजे डिझायर, ग्रेटली डिझायर्स आयलंडचा जो प्रवास होता वॉज नॉट बी अन इझी वन, की सोपा वाटत नव्हता. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिवाइस. लिंबो म्हणजेच काय, बॉर्डर प्लेस बिटवीन हेवन अँड हेल. ही सम अदर वे, की दुसरा मार्ग या ठिकाणी डिवाइस करावा, डिवाइस म्हणजे वापरणे किंवा यूज करणे किंवा वापरावा अशी त्याच्या मनामध्ये इच्छा आली. इन दिस lesson we right now learn the first way of Sophie's for going to his Cavachette Islands. His first attempt is futile, आणि त्याचा पहिला प्रयत्न काय झालेला आहे, निष्फळ झालेला आहे. I hope you will understand in the first part the informations about icebreakers, the informations about writer, and the first attempt of the Sophie for going to the Cavachette Islands. Thank you, and we will learn the next remaining part of the lessons in the part 2nd and part 3rd. Thank you very much.